आणि वाल्मिक कराडला धोका नेमका कुणापासून आहे ते सुद्धा आपण पाहूया। बीडमध्ये कराडची टोळी आणि बबन गित्ते या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची चर्चा नेहमीच रंगते। दरम्यान निवडणुकीच्या काळात कराडनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप गित्तेकडनं केला जायचा। बापू आंधळे खून प्रकरणामध्ये अडकवल्याचा आरोप सुद्धा वेळोवेळी बबन गित्तेनं केला होता। एकीकडे बबन गित्तेला ठार करेपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ कराडनं घेतल्याची चर्चा होती, तर दुसरीकडे कराडचा काटा काढेपर्यंत आपण मिशी आणि दाढी करणार नाही असाही दावा बबन गित्तेनं केल्याचं बोललं जातं। तर कराडचा क्रमांक 2चा शत्रू म्हणजे महादेव गित्ते। कराडनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्यामुळे तुरुंगात जावं लागल्याचा राग हा महादेव गित्तेच्या मनात असल्याचं सांगितलं जातं आणि याच रागातनं काही दिवसांपूर्वी कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गित्तेनं मारहाण केल्याचा आरोप सुद्धा झालेला। कराडच्या विरोधातलं आणखी एक नाव काही दिवसांपूर्वी समोर आलं ते होतं शिवराज बांगर। शिवराज बांगरनं कराडला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्या बदल्यात त्यानं कराडकडनं 15 लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप सुद्धा झाला। कराडचा क्रमांक 4चा शत्रू हा बाहेरचा नाही तर त्याच्याच टोळीतला असू शकतो अशी सुद्धा चर्चा रंगते। वाल्मिक कराडमुळे आता तुरुंगवारी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागू शकते आणि याच रागातनं कराड गँगमधलाच कोणीतरी त्याच्या जवळचा माणूस त्याचा काटा काढू शकतो अशी चर्चा बीडच्या वर्तुळामध्ये सध्या रंगू लागलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्याही नाराजीची चर्चा रंगतेय। निमित्त आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं। मुंबईतल्या चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यावरती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भाषणं झाली, पण यावेळेला दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाला ऐन वेळेला कात्री लावल्याची चर्चा असून त्याच मुद्द्यावरनं ही नाराजी रंगल्याचं बोललं जात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्तानं राज्य सरकारकडून अभिवादन करण्यात आलं। यावेळी राजशिष्टाचाराच्या नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं, पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भाषण नियोजित होतं, मात्र ऐनवेळी त्यांची भाषणं काही झाली नाही। त्यावरून दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। त्यावर विचारलं असता एकनाथ शिंदेनी हे उत्तर दिलं। मैं बाबा साहेब जी को उनके जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन करता हूँ, कोटि कोटि प्रणाम करता हूँ। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेनं विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या तरच नवल। त्यांच्या सरकारमध्ये 3 पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू आहे, प्रचंड वाद सुरू। मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणामाऱ्या, एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेला दिसतील। बघा तुम्ही, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा, मार्क दिस, कॅबिनेटमध्ये मारामाऱ्या। नाराजी नाट्याची चर्चा माध्यम आणि राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष त्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी मैदानात उतरले। मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही, त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही। भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत। खूप समन्वयाने चाललाय। एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांड्याला भांडं लागतं। इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले। खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करतात। व्यक्त नाही केली तर म्हणून आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं होणाऱ्या अभिवादन सभेत दरवर्षी राजशिष्टाचाराच्या नुसार भाषणांचा क्रम असतो आणि त्यानुसार भाषणं होतात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काही संधी मिळाली नाही। त्यावरून नवा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।